अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगाव येथे प्रोफेसर वसंत पुरके यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यमान नवनिर्वाचित आमदार यांनी केलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी व राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित असलेल्या कामे हे पूर्ण करण्यात यावे। प्रोफेसर वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री। राळेगाव येथे प्रोफेसर वसंत पुरके यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया यांची पत्रकार परिषद घेऊन राळेगाव विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित आमदार यांनी निवडणुकीत मतदानाकरिता सर्व महिलांना केलेल्या आश्वासनाची पूर्तता करून लाडकी बहिणींना 2100 रुपये महिना देण्यात यावे, तसेच प्रलंबित असलेल्या सर्व कामाची ही पूर्तता ही करून विकास कामेकडे लक्ष द्यावे। आमदार हा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा सेवक आहे, त्यामुळे त्यांनी कुठल्याही समाजातील जनतेचा सन्मान केला पाहिजे, मतभेद पक्षभेद करू नये। याला बघून घेईल त्याला पाहून घेईल असे लोकप्रतिनिधींनी वागणे बरे नाही। सत्ताधारी यांनी जनतेच्या हिताचे काम केले पाहिजे। माझा निसटता पराभव ईव्हीएम मशीनमुळे झाला आहे असे मनोगत प्रोफेसर वसंत पुरके यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले। यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी, प्रदीप ठुणे अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी, रवींद्र शेराम नगराध्यक्ष, जानराव गिरी उपनगराध्यक्ष यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। हा वसुली बाददर नसतो, लोकांकडून कलेक्शन करण्यासाठी, एक्सटॉर्शन करण्यासाठी, एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी जन्माला येत नसतो। तो या समाजाचा सेवक म्हणून त्याने काम करावे ही अपेक्षा असते। आणि म्हणून जेव्हा सत्तेत असलेल्या माणसांना वारंवार काही दिवस मिळतात तेव्हा आमच्या पॉलिटिकल फिलॉसॉफरचं एक म्हणणं आहे की पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली। मराठीत असं आहे की सत्ता ही भ्रष्ट बनते आणि निरंकुश सत्ता ही पूर्णतः भ्रष्ट बनते। माझे नेते निवडून आल्याच्या नंतर मात्र त्यांनी जनविकासाची कामं ही प्राथम्याने करावी, अपूर्ण असलेली कामं पूर्ण कशी होतील त्याचा त्यांनी विचार करावा। लोकभावनांचा, लोकांच्या समस्यांचा आदर करून रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, उद्योग असेल, जे काही असेल तो लोकभावनेचा आणि लोकांची गरज लक्षात घेऊन केला पाहिजे असं मला वाटतं। लोकांचे कामं करताना कुठल्याही प्रकारचा आपपरभाव असू नये, भेदाभेद असू नये। नाही हा मनसेचा आहे त्याला हाकला, हा काँग्रेसचा आहे त्याला जवळच करू नका, तुम्ही आमच्या गटाचेच नाही, हे अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे ती लोकशाहीला मारक आहे। आपल्याच समोरासमोर आपल्याच साक्षीने सांगतो मी, 1995 सालापासून आदरणीय उत्तमदादांच्या आशीर्वादाने, आमच्या पूर्ण लोकांच्या सहकार्याने जेव्हा मी 20 वर्ष सत्तेमध्ये होतो तेव्हा अनंत लोकांनी कामं सांगितले, विविध गावच्या लोकांनी कामं सांगितले। ज्या गावामध्ये अत्यल्प मत मला जरी मिळालं असेल तर त्याचा तिळमात्र मी विचार न करता पण जे काम सांगितलं ते मी प्राथम्याने करण्याचे प्रयत्न केले आणि केले सुद्धा। जे रस्ते रेकॉर्डर सुद्धा नव्हते, हा सराटी ते वरुड आणि लोणी सराटी जर बघितला तो देखील रेकॉर्डर कधीच रस्ता नव्हता, लोणी ते वरुड देखील झाडगाव हा देखील रस्ता नव्हता। पण लोकांच्या हितासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे। राजकीय इच्छाशक्ती जर असेल फिरोज तर कुठलंही काम होऊ शकते। मी तर म्हणतो की दगडावर सुद्धा सुंदर सुंदर फुलाचे झाडं जन्माला येऊ शकतात, पण राजकीय इच्छाशक्ती सकारात्मक पाहिजे। आणि म्हणून माझी विनंती ही आहे की या जगप्रसिद्ध लोकशाहीचं तुम्हा आम्हाला खरं तर जतन करणं हे तुमचं आमचं काम आहे। जो बाबासाहेबांनी जगातल्या 60 देशांच्या सुंदर सुंदर घटनांचा मायक्रो स्टडी करून त्यांनी ही घटना लिहिलेली आहे। एक वाक्य असं होतं की पात्र सोन्याचे वा असो मृत्तिकेचे, पात्र सोन्याचे असो वा मृत्तिकेचे, वेड मजला आतील अमृताचे। भांड हे मातीचं आहे, सोन्याचं आहे की पितळीचं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, त्यातलं पाणी महत्त्वाचं आहे। ही गुणग्राहकता लक्षात घेऊन आम्ही लोकांची कामं केली पाहिजे। पण नगरपालिका ह्या पक्षाची आहे म्हणून कामं अडवा, बाबुळगावचा नगरसेवक चांगला वागत नाही म्हणून त्याला हाकलण्याचे प्रयत्न करा, हे कुठल्याही समजदार, शिक्षित, सुज्ञ आणि सुशिक्षित आणि जाणकार आणि संवेदनशील आणि डोळस लोकप्रतिनिधींना शोभणारी बाब नाही। आणि म्हणून माझी विनंती ही आहे की प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये जपणं हे आमचं काम आहे। वसंत पुरके असो, नेताजी राजगडकर असो, भलावी गुरुजी असो किंवा खंडाते साहेब असो किंवा सध्याचे विद्यमान आमदार अशोकराव विखे असो, ही मंडळी जी लोकशाही प्रक्रियेमध्ये आली ती केवळ काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या द्रष्टेपणामुळे आली। कोणामुळे आली? शाहू फुले आंबेडकरांच्या द्रष्टेपणामुळे आली नव्हे, संपूर्ण समाजाकडे पाहण्याची आत्यंतिक कृतज्ञता किंवा संवेदनशीलता त्यांच्या मनामध्ये होती। आणि म्हणून ही मंडळी आम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये आलो। राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणायचे
की इफ द लोअर क्लासेस, कोणते क्लासेस, इफ द लोअर क्लासेस आर नॉट गिव्हन प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट दे विल नॉट राईज इन द स्केल ऑफ लाईफ. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक दृष्ट्या जी माणसं मागासलेली आहे त्यांना राज्यकर्त्यांनी प्राथम्याचा, प्रायोरिटीचा हात दिल्याशिवाय ही माणसं निर्णय प्रक्रियेमध्ये, राजकीय प्रक्रियेमध्ये येणार नाही. ही भूमिका कोणी घेतली? राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घेतली. बाबासाहेबांनी घेतली असती तर आम्हाला खूप नाविन्य वाटलं नसतं, कारण त्या माणसांनी ती झळ सहन केली होती. पण हा प्रचंड मोठा ताकदीचा राजा, गर्भश्रीमंत राजा, मोहरा, हिरे, मोती ज्यांच्या घरी असेल त्याही माणसांना अशा दलित, पीडित लोकांच्या विषयीची ही मानवतेची भूमिका स्वीकारावी, हे लोकशाहीचं महत्त्वाचं गमक आहे. आणि म्हणून निवडून आल्याच्या नंतर आम्ही अहंकारी प्रवृत्ती जपू नये, मूल्य जपावीत. न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, माणसाची व्यक्तिगत प्रतिष्ठा आहे, राष्ट्राची अखंडता आहे आणि एकात्मता आहे. ही मूल्य तुम्हाला जपावीच लागेल. तर ह्याची जपणूक झाली पाहिजे. पण याला पाहून घेईन, त्याला पाहून घेईन, याला धमकी देईल, ही बाब इट डझंट लुक नाईस, इट डझंट बिहेव, शोभत नाही आम्हाला. म्हणून अशा प्रकारचे एकही वाक्य माझ्या तोंडातून आतापर्यंत उद्गारल्या गेलेलं नाही. समोरच्याही व्यक्तीकडून आमची अपेक्षा ही आहे की माझं काम करत नसेल तर तुझं काम होऊ देणार नाही. तुझे कामं असे कसे होते ते पाहून घेऊ, तू असा कसा निवडून येते ते मी पाहून घेईल. आम्हाला अनेक लोकांना धमक्या दिलेल्या आहे, आमच्या अनेक लोकांना. आणि म्हणून माझी विनंती आहे की माणूस जसजसा राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या माणूस जसजसा मोठा होतो ना राजू, तसतसं जसं राजकीय आमचं उत्थापन होतं का नाही, तसंच आमचं वैचारिक आणि मानसिक देखील उन्नयन झालं पाहिजे. आमचा मनोविकास देखील